अजितदादा जिवंत आहेत. सावधान, जर तुम्ही गाढ झोपेत असाल तर लगेच जागे व्हा, कारण की आता जी बातमी तुम्हाला सांगणार आहे ती ऐकण्यासाठी तुमचं मन अगदी घट्ट करा. कारण आजची बातमी साधारण नाहीये. ही बातमी महाराष्ट्राच्या राजकारणातला एक असा मोठा धक्का आहे ज्याने फक्त मुंबई नाही तर दिल्ली हादरणार आहे. 14 दिवसापूर्वी म्हणजेच 28 जानेवारीला दादांचं अपघाती निधन झालं. या धक्क्यातून अजून महाराष्ट्र सावरलेला नाही. प्रत्येकाच्या मनात एक खोलवर जखम झाली आहे. पण आजची जी घडलेली घटना आहे ती या जखमेवर बीट चोळणारी नसून सत्याचा वणवा पेटवणारी आहे. 28 जानेवारीला बारामतीत काय झालं, टीव्हीवर तुम्ही पाहिलं विमानाचे तुकडे, जळलेले अवशेष आणि आपल्या लाडक्या दादांचा अंत. पण आता डोळे उघडून पहा, तुम्हाला जे दाखवलं गेलं होतं ते सत्य अजिबात नव्हतं. आणि आज जे सत्य तुम्हाला दाखवणार आहे ते पाहण्यासाठी तुमच्या छातीत प्रचंड हिंमत लागणार आहे. कारण काल दादांच्या अपघाताच्या बाबतीत माहिती देण्यासाठी रोहित पवार यांनी पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत त्यांनी 60 पानांचा रिपोर्ट दिला. संपूर्ण महाराष्ट्र पाहत होता की अपघात होता की दुसरंच काहीतरी. काय पुरावे उघड होणार हे सगळं दिसत होतं. बातम्या येत होत्या, रोहित पवारांचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत होता. पण इकडे अशी काहीतरी घटना घडत होती ज्याचा विचारही कुणीच केला नव्हता. बारामतीच्या त्या अतिशय जुन्या ऐतिहासिक वाड्यांमध्ये जिथे पवारांच्या पिढ्या घडल्या तिथे मध्यरात्री एक हालचाल झाली. ती हालचाल साधारण नव्हती. अचानक काही गाड्या वाड्याच्या दिशेने आल्या. या गाड्या गुपचूपपणे बारामतीत घुसल्या. सूत्रांनी दिलेल्या अतिशय गोपनीय माहितीनुसार बारामतीच्या कानाकोपऱ्यात दबक्या आवाजात सुरू असलेल्या चर्चांमुळे अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. असं बोललं जात आहे, दादा होय, दादा परत आले, दादा संकटातून वाचले. ही केवळ चर्चा नाही तर ते पुन्हा सक्रिय झाल्याची शक्यता वर्तवली गेली. काल रात्री विशेष म्हणजे दादा एकटेच आले नाही, त्यांच्या हातात एक अतिशय महत्त्वाची फाईल होती. ही तीच फाईल असल्याचं समजलं जातं ज्यामध्ये विरोधकांच्या रचल्या गेलेल्या कथित कारस्थांची संपूर्ण कुंडली मांडलेली आहे. एक जिवंत फाईल, ती म्हणजे एक असा दस्तावेज जो उघडला गेला तर महाराष्ट्रातील बड्या चेहऱ्यांचे मुख होते फाटण्याची शक्यता आहे. विचार करा, ज्या नेत्याला अधिकृतरित्या काळाच्या पडद्याआड मानलं गेलं, ज्याच्याबद्दल शोक व्यक्त करण्यात आला, तोच नेता जेव्हा अचानक पुराव्यांची शिदोरी घेऊन समोर येतो तेव्हा विरोधकांच्या काळजात किती धडकी भरली असेल. बारामतीच्या त्या बंगल्यात सध्या वकिलांची आणि सुरक्षा यंत्रणांची वर्दळ हेच दर्शवते की जिथे दुःखाचे सावट नसून एका मोठ्या संघर्षाची तयारी सुरू आहे. हेच लक्षण एका मोठ्या राजकीय वादळाची चाहूल देत आहे. तुम्हाला वाटत असेल कसं शक्य आहे, पण राजकारण हा बुद्धिबळाचा खेळ आहे आणि अजितदादा या खेळाचे कसलेले खेळाडू आहेत. दादा वजीर आहेत. आपल्याला सांगण्यात आलं की तो एक भीषण अपघात होता, विमान कोसळलं आणि सगळं काही संपलं. पण तपास यंत्रणा आता वेगळ्याच अंगाने या घटनेकडे पाहत आहेत. तो खरोखर तांत्रिक बिघाडामुळे झाला होता की मुद्दाम घडून आणलेला एखादा प्रकार. आणि जर हे एखादं षडयंत्र असेल तर दूरदृष्टी असलेल्या नेत्याला याची चाहूल आधीच लागली नसेल का, असं मानलं जात आहे. दादांनी ही परिस्थिती आधीच ओळखली होती. त्यांना माहिती होतं हे असं होणार आहे, असं बोललं जाऊ लागलं. अजित पवार हे राजकारणातील जुनं आणि मुरब्बी नाव. जेव्हा त्यांना समजलं असावं की त्यांच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण झाला, काही अदृश्य शक्ती त्यांना बाजूला सारण्यासाठी एकत्र झाल्या आहेत, तेव्हा त्यांनी कदाचित एक मास्टर स्ट्रोक खेळला असावा. त्यांनी परिस्थितीला स्वतःच्या फायद्यासाठी वळून घेत शत्रूला यशस्वी झाल्याचा भास करून दिला असावा. शत्रूला गाफील ठेवून ते अज्ञात ठिकाणी बसून त्यांनी गेल्या 14 दिवसात या घटनेचे धागेदोरे गोळा केल्याचं बोललं जात आहे. आता वेळ आली आहे हिशोब चुकता करण्याची. बारामतीत दादांच्या एंट्रीने एक संदेश दिला, खेळ अजून संपलेला नाही तर खेळ आता खरा आता सुरू झालाय. आता खेळ खरा तर सुरू झालाय. जेव्हा पत्रकार परिषद काल सुरू होती, पत्रकार परिषदेमध्ये सगळे मुद्दे घेतले जात होते, प्रत्येक पॉइंटला पॉइंट सांगितला जात होता. पण त्याच वेळेस सगळ्यांचं लक्ष एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे येत होतं ज्याने पहिल्यापासून शेवटपर्यंत या प्रकरणाची शंका निर्माण केली होती. तो म्हणजे 6व्या माणसाचं गुपित. आता दादा परत येणार, दादा परत आले, दादांची बारामतीत एंट्री झाली. जी माहिती मिळत असतानाच तो 6वा व्यक्ती म्हणून कोण होता, अचानक बेपत्ता कसा झाला दादाच्या पुनरागमनाचा, आणि त्या 6व्या माणसाचा काय विषय, या दोन्ही गोष्टींची जर साखळी जोडली गेली आणि सत्य समोर आलं, जे म्हणजे तो 6वा व्यक्ती कदाचित दादाच होते, ज्यांना सुरक्षितपणे बाहेर पडण्यास त्यांनी यश मिळवलं. बघा हे कसं झालं असेल, काय सत्य समोर आलंय. त्यांनी नियतीला चकवा दिला आणि पुराव्यासह ते सज्ज झाले आहेत. 6वा माणूस गायब कसा झाला याचं उत्तर इथंच दडले आहे. तो 6वा माणूस विमानात चढलाच नव्हता किंवा चढून तो एका गुप्त मार्गानं कार्गोच्या दिशेने बाहेर पडला होता. तिथे आधीच दुसरी व्यवस्था तयार ठेवली गेली होती. हा प्लॅन इतका अचूक आणि धाडसी होता की खुद्द मृत्यू देखील क्षणभर चक्रावून गेला. पण आता खरा प्रश्न असा आहे की हे सगळं घडून आणण्यामागं नेमकं कारण काय होतं. दादांच्या जीवाला नेमका कोणापासून धोका होता, त्यांच्या फाईलमध्ये नेमकं काय दडलं असावं. सूत्रांच्या मते त्यामध्ये अशा काही गुप्त बैठकींचे तपशील आहेत
जिथे या दुर्दैवी घटनेचा आराखडा तयार झाला असावा. अपघाताच्या रात्री झालेले संशयास्पद फोन कॉल, तांत्रिक बिघाडासाठी दिलेली कथित प्रलोभनं, ही फाईल म्हणजे विरोधकांच्या राजकीय प्रवासाचा पूर्णविराम ठरू शकते. म्हणूनच 10 फेब्रुवारी अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. जनतेच्या मनात आता केवळ प्रश्न नाही तर न्यायाची ओढ आहे. प्रत्येकाला जाणून घ्यायचं एक कृत्य कोणाचं असू शकतं. सत्तेसाठी लप्पाछप्पी खेळणारे पडद्यामागचे सूत्रधार अगदी जवळचेच कुणी आहे का? या सगळ्याची प्रश्नांची गुपितं त्या फाईलमध्ये बंद आहेत. या फाईलमध्ये अशा काही ऑडिओ क्लिप्स आहेत, काही व्हॉट्सअप चॅट्स आहेत, काही बँक पुरावे देखील आहेत की जे पाहून पोलीस प्रशासनाला कारवाई करावीच लागेल. जनतेचा दबाव पाहता कोणत्याही यंत्रणेला आता गप्प बसणं शक्य नाही. दादा परत या ही केवळ आता एक भावना उरली नाही तर ती एक न्यायाची चळवळ बनली आहे. महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय महाभारतात दादा एक अडथळा होते जे कोणाला सोयीचे नव्हते आणि याच असुरक्षिततेतून या कथित कटाचा जन्म झाला असावा. या दरम्यान अमोल मिटकरी सारख्या जवळच्या सहकाऱ्यांचा बदललेला वावर तुम्ही पाहिला आहे का? सुरुवातीला हातात झालेले नेते आता अचानक शांत आणि संयमी झाले आहेत. रोहित पवारांच्या देहबोलीची भीती कुठे गायब झाली? रोहित पवार जेव्हा पत्रकारांशी बोलतात तेव्हा त्यांच्या आवाजातला ठामपणा लक्षात घेतला तर लक्षात येतं की काहीतरी संकेत मिळाला आहे. बारामतीचा ढाण्या वाघ परतला आहे. ज्यांनी दादांच्या पश्चात राजकीय गणित मांडली त्यांना आता घाम फुटला असणं स्वाभाविक आहे. कारण सर्वांना माहीत आहे दादा जेव्हा मैदानात उतरतात तेव्हा त्या प्रत्येक गोष्टीचा व्याजासह हिशोब करतात. आता फक्त प्रश्न इतकाच उरतो की त्या फाईलमध्ये दडलेली नावं कोणाची असतील? महाराष्ट्राचं राजकारण किती कठोर असू शकतं हे आपण ऐकले, पण इथं रक्ताच्या नात्यापेक्षा सत्तेच्या महत्वाकांक्षा आता मोठी झालेली पाहायला मिळते. पण अजित पवार हे नाव सहजासहजी पुसले जाणार नाही. ते राखेतून पुन्हा जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्षासारखे आहे. मिळालेल्या माहितीनुसार दादांनी आपल्या अज्ञात वास्तवात केवळ स्वतःचा बचाव केला नाही तर शत्रूच्या गोटातून अशी माहिती बाहेर काढली की ज्यामुळे दिल्लीचं तख्त देखील हादरू शकतं. त्या विमानातील मनी ट्रेल काय? या कथित घटनेसाठी किती कोटींची सुपारी देण्यात आली? कोणाचे फोन कॉल्स आले? बारामतीच्या विमानतळावरले फुटेज अचानक नाहीसे का झाले? या प्रकरणाचे धागोदोरे काही परदेशात जोडले गेलेत का? मिळालेल्या माहितीनुसार हा कट रचला गेला. राजकीय, प्रशासकीय आणि आर्थिक या 3 स्तरांवर दुवे आता जोडले गेले आहेत. आता कदाचित उद्या सकाळी एखादी मोठी घोषणा झाली तर महाराष्ट्राचं राजकारण पूर्ण बदलेल. ज्यांनी घाईघाई दादांच्या जागी स्वतःचं स्थान शोधायला सुरुवात केली त्यांच्यासाठी वेळ कठीण असता. 10 फेब्रुवारी ही तारीख ऑपरेशन कमबॅकसाठी अत्यंत महत्त्वाची ठरली होती. जनतेचा दबाव आता इतका वाढला आहे की आता जनता रस्त्यावर उतरली आहे. दादा परत या हा फक्त हॅशटॅग राहिला नाही तर ही एक चळवळ बनली आहे. लोकांच्या मनात आता संशय नाही तर ठाम विश्वास आहे की आपला नेता जिवंत आहे. हाच विश्वास दादांची खरी ताकद आहे. पुढच्या काही तासात अनेक चेहरे चौकशीच्या फेऱ्यात असतील. काहींना कायदेशीर नोटीस बजावली जाईल तर काहींची धोक्याची पदं त्या ठिकाणी येतील. बारामती हे जागा नाही तर एक संघर्षाची गाथा आहे. तर आता अजित दादा परत आले ही बातमी जितकी सुखद आहे त्यापेक्षा 100 पटीनं भयानक बातमी ही जी आहे ती पुढे येणार आहे. ती बातमी आहे त्या फाईलची, त्या मागच्या मास्टर माइंडची. आता दादांच्या बॅगेत कपडे नाहीत, पैसे नाहीत, त्यांच्या बॅगेत महाराष्ट्राच्या राजकारणाला काही बड्या गद्दारांचं भविष्य आहे जे आता मातीमोल होणार आहे. मित्रांनो, ही केवळ एका नेत्याच्या पुनर्गमनाची गोष्ट नाही आहे तर ही महाराष्ट्राच्या राजकारणाला एका मोठ्या सत्यशोधाची सुरुवात आहे. जेव्हा हे सत्य पूर्णपणे बाहेर येईल तेव्हा केवळ एक व्यक्ती नाही तर संपूर्ण राजकीय व्यवस्था हादरून जाईल. आज जे हसत आहे उद्या त्यांचे चेहरे चिंताक्रांत असतील. आज जे शांत आहे ते उद्या स्पष्टीकरण देताना त्याला घाम फुटलेला असेल. त्या फाईलमधील सगळ्यात मोठं रहस्य म्हणजे त्या मास्टर माइंडचं नाव ज्याने संपूर्ण चक्रव्यूह रचले आहे आणि सूत्रांच्या मते तो चेहरा आपल्या परिचयाचा असू शकतो. म्हणून पुढचे काही दिवस डोळ्यात तेल घालून या प्रकरणाकडे लक्ष द्या. आपण या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहोत. हा खेळ अर्ध्यावर थांबणार नाही कारण बारामतीत पेटलेली थिंगी संपूर्ण महाराष्ट्रात वनव्यासारखी पसरणार आहे. तर अशीच ही बातमी होती. ही बातमी ऐकून सगळ्यात मोठी अस्वस्थता महाराष्ट्रात पसरली आहे याच्यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात स्पष्ट करणं गरजेचं आहे. ही माहिती केवळ एक शक्यता आहे. सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चा, राजकीय वर्तुळातले दबके आवाज, सूत्रांकडून मिळणारी माहिती याच्या आधारावर मांडलेलं एक विश्लेषण आहे. याला कुठलाही अधिकृत दुजोरा मिळाला नाही. आमचा उद्देश कोणाच्याही भावना दुखवणं किंवा अफवा पसरवणं नसून पडद्यामागे नक्की काय असू शकतं हे तुमच्यासमोर मांडणं आहे. राजकारण असा खेळ आहे जिथे जे दिसतं ते नसतं आणि जे असतं ते सहजासहजी दिसत नाही. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाकडे तुम्ही कोणत्या नजरेनं पाहता? तुम्हाला खरंच वाटतं की ही फाईल असण्याची शक्यता असण्याची समोर येईल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमच्या कमेंट्स आम्हाला या विषयाच्या मुळापर्यंत पोहोचवायला मदत करतात. आणि हो, अशा सखोल विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.